बालमित्रांनो, welcome back to the family of Success Science Academy. Maths Made Easy by Professor Karkile AB. We have to learn solution of differential equation. Beta, in the first part, we studied about formation of the differential equation. आपण 6.2 exercise finished केली आणि त्यामध्ये आपण शिकलो how to create, how to form the differential equation. बेटा आज आपल्याला बघायचं आहे सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. सो चॅप्टर मध्ये दोनच गोष्टी आहेत, एक म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन तयार करणे आणि आता हा दुसरा पार्ट डिफरन्शियल इक्वेशनला सोडवणे. बेटा जेव्हा डिफरन्शियल इक्वेशनला तयार करायचं होतं काय केलं होतं, तेव्हा आपण जेवढे कॉन्स्टंट असतील तेवढ्या वेळा डिफरन्शिएट केलं आणि डिफरन्शियल कोएफिशियंट्स आणले dx dy लाईक dy बाय dx. दोन कॉन्स्टंट असतील तर d स्क्वेअर बाय dx स्क्वेअर. असं करत आपण डिफरन्शियल इक्वेशन तयार केलं होतं. आता बेटा सोडवण्याचे दोन प्रकारे, एक म्हणजे जनरल सोल्युशन, दुसरं म्हणजे पर्टिक्युलर सोल्युशन. जनरल सोल्युशन म्हणजे काय बेटा, जे आपण अगोदर करायचो त्याची रिव्हर्स प्रोसेस. नंबर ऑफ द कॉन्स्टंट्स इज इक्वल टू ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आणि पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काय, इट इज ऑप्टेन फ्रॉम जनरल सोल्युशन. हे याच्यावरूनच भेटणार आहे बाय पुटिंग द स्पेशल व्हॅल्यूज टू द कॉन्स्टंट्स. लेट्स अंडरस्टँड. एकदम सिंपल एक्झाम्पल घेतो मी. बेटा जनरलच्या नावातच आहे की जनरल असणार आहे ते तुम्हाला हजारो करोडो व्हॅल्यूज देऊ शकतं. फॉर एक्झाम्पल मी एक सिंपल फंक्शन घेतलं बेटा y इज इक्वल टू साइन एक्स. एक फंक्शन घेतलं y इज इक्वल टू साइन एक्स. तर आपण डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचो. येस ऑर नो बेटा. सपोज साइन एक्स मायनस 4 असं फंक्शन मी चूज केलं. यू कॅन राईट प्लस सी, यू कॅन राईट मायनस सी, यु नो कोणताही कॉन्स्टंट टाकू शकतो आपण. मी एक एक्झाम्पल म्हणून आता हे घेतलं. तर तयार करण्याची प्रोसेस आपल्याला माहिती आहे. काय करायचो बेटा आपण, हिअर वॉज वन कॉन्स्टंट ओनली, सो आपण डिफरन्शिएट करायचो, राईट. सो डीवाय बाय डीएक्स काय भेटेल बेटा, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. पुढचा कोणताही कॉन्स्टंट असला तरी त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जातो बेटा, 0. सो धिस प्रोसेस वॉज फॉर्मेशन प्रोसेस. काय होती बेटा ही, बोलो, फॉर्मेशन प्रोसेस, तयार करणे. आता रिव्हर्स प्रोसेस आपल्याला पाहिजे की आता हे इक्वेशन असेल बरोबर, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू कॉस एक्स. मग आता बघ सोल्युशन प्रोसेस बघ, लक्ष दे. डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू कॉस एक्स, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू कॉस एक्स. आता मला सोडवायचंय. अगोदर काय केलं तयार, आता मला सोडवायचंय. सोडवायचं म्हणजे काय, डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असणार आहे. मग आता मी काय करतो, दिस इम्प्लाइज मी डीवाय ला इथं ठेवतो आणि हा डीएक्स पलीकडे घेऊन जातो. अंडरस्टूड. इकडे डीवाय ठेवला, डीएक्स तिकडे घेतला. आता मी काय करतो बेटा, दोन्ही साईडला इंटिग्रेट करतो. अर्थात पहिला फॉर्म व्हेरिएबल सेपरेबल तिथं तुम्हाला डिटेल मध्ये कळेल. मी हे सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन घेतलं दोघांचं. तर बेटा दिस इम्प्लाइज इंटिग्रेशन ऑफ डीवाय म्हणजेच 1, अरे सॉर नो 1 डीवाय, सायन्स सर काय येईल बेटा y इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस, तुम्हाला माहिती आहे ते आहे साइन, हे सॉर नो बेटा साइन एक्स, प्लस वी राईट सी आफ्टर सॉल्विंग. यू नो दॅट हा जो -4 घेतला मी इथं, मी याला -c प्लस सी असं काही लिहू शकतो कारण की त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. सो बेटा धिस प्रोसेस वॉज सोल्युशन प्रोसेस. हॅव यू अंडरस्टूड. पहिली फॉर्मेशन होती, डेरिव्हेटिव्ह घ्यायचो आपण, भेटायची, 2 असतील तर 2. दिस इज द रिव्हर्स प्रोसेस. तर बाळा हे जे भेटलं हे जनरल सोल्युशन आहे. हे काय भेटलं मला, जनरल सोल्युशन. येस ऑर नो. कारण की साइन एक्स जागी तुम्ही 30 डिग्री टाका, 45 टाका, 47 टाका, 52 टाका, 90 टाका, 180 टाका, हजारो व्हॅल्यूज तुम्ही टाकू शकता. सो हे जनरल सोल्युशन आहे. काय बेटा हे जनरल सोल्युशन, की जिथे नंबर ऑफ द कॉन्स्टंट्स इक्वल टू ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन असते. पर्टिक्युलर म्हणजे काय, एक पर्टिक्युलर व्हॅल्यू टाका. समजा मी 30 डिग्री टाकली नाही का, सपोज एक्स इज इक्वल टू 30 डिग्री. आता काय होईल बेटा, y कॅन बी रिटन ॲज साइन 30. साइन 30 इज 1/2. तर हे काय झालं बेटा, पर्टिक्युलर. आर गेटिंग. कारण की एक स्पेशल व्हॅल्यू टाकली आपण, काय केली, पुट एक स्पेशल व्हॅल्यू केली, एक्स इज इक्वल टू 30, ज्यामुळं तुमचं जनरल काय झालं, पर्टिक्युलर. इट इज दॅट इझी टाइप. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. सो बेटा वी हॅव फर्स्ट मेथड, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म.
ओके. जनरल सोल्युशन काढण्यासाठी वॉट एव्हर द मेथड्स वी आर हॅव्हिंग, आउट ऑफ दॅट फर्स्ट मेथड वी आर हॅव्हिंग इज व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. त्याच्या नावातच एक व्हेरिएबल्सला सेपरेट करणे. दिलेलं जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते pdx प्लस qdy इक्वल टू 0 अशा फॉर्म मध्ये असेल, जिथं p आणि q आर द फंक्शन्स ऑफ एक्स अँड वाय कॉम्बो फंक्शन असतील ते. म्हणजे त्यांना अशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं मी, p इज द फंक्शन ऑफ एक्स वाय dx प्लस q इज द फंक्शन ऑफ एक्स वाय dy इक्वल टू 0. तर बाळा काय करायचंय तुला, separate variables of x with dx on the one side and y with dy on the other side of the equation. काय करायचं, x वाले dx सोबत y वाले dy सोबत असे सेपरेट करा. अर्थात x आणि y असेल, पुढे थीटा आणि t असेल, x आणि t असेल, व्हॉट एव्हर इट इज देअर, हे एका साईडला ते एका साईडला करायचे. देन इंटिग्रेट टू गेट द जनरल सोल्युशन. गेटिंग? एकदा स्क्रीनशॉट घ्या विथ एक्झाम्पल, यू विल क्लिअरली अंडरस्टँड. दिस वॉज द पॉइंट लेफ्ट. सोडवताना काही ठिकाणी इझिली व्हेरिएबल सेपरेट होणार नाही. आय रिपीट, इझिली व्हेरिएबल सेपरेट होणार नाही. एखाद्या ठिकाणी तुला एक्स प्लस वाय दिसेल, एखाद्या ठिकाणी एक्स मायनस वाय दिसेल, नाही का. इन जनरल आय कॅन से डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू फंक्शन ऑफ सम लिनियर पॉलिनॉमियल फंक्शन दिसेल. एलपीएफ म्हणजे काय, लिनियर पॉलिनॉमियल फंक्शन, जे एक्स आणि वायचं आहे, बेरीज वजाबाकी. तर ते जे फंक्शन आहे ना बेटा, एक्स प्लस बी वाय प्लस सी लाईक दिस, समजा 2x प्लस 3y असं दिसलं, 4x मायनस 3y प्लस 7 असं दिसलं, तर काय करायचं बेटा, त्याला पुट करायचं टी, नंतर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म वापरायचा. सो सबस्टिट्यूशन वापरायचं, लिनियर पॉलिनॉमियल फंक्शनला टी पुट करायचं, एवढं लक्षात ठेवा फक्त. गेटिंग? तो बेटा exercise 6.3 first question is saying verify that given expression is the solution of corresponding differential equation. आपल्याला हे व्हेरीफाय करून दाखवायचे त्यांना की बाबा प्रत्येक सम मध्ये हे जे आहे बर का, हे जे एक्सप्रेशन आहे हे सोल्युशन आहे कोणाचं, याचं. आता सोल्युशन नावाची प्रोसेस म्हणजे याला इथपर्यंत आपण आणू शकतो, पण सध्या जर का मला हे दाखवायचं बेटा की हे ह्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे, मी एकदा तयार करून दाखवतो ना, इकडनं तिकडे. येस ऑर नो? स्वाती इथे बघ, हे जे एक्सप्रेशन मला दिलेलं आहे, मी याला डिफरन्शियल, हे बघ लक्ष दे, सोल्युशन. सो बाळा हे जे दिलंय मला, एक्स वाय इज लॉग वाय प्लस सी, मी याला इथपर्यंत नेऊन दाखवतो. सो व्हॉट आय विल डू इज डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता बघ, यू इंटू व्ही लावा लागेल ना एक्स वायला, एक्स डेरिव्हेटिव्ह वाय इज dy by dx plus y into derivative of x is 1 is equal to log y चा derivative 1 upon y into dy by dx plus तो जो c आहे तो कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 0. ठीक आहे, बर. आता एक काम करूया, तो जो dy by dx वाली टर्म आहे तिला अलीकडे आणू, कारण आपल्याला dy by dx प्रूव्ह करायचं ना. सो बच्चा x into dy by dx ही टर्म मी अलीकडे आणतो, 1 by y dy by प्लस इकडे मायनस झाली, हा प्लस वाय पलीकडे जाऊन काय होईल बेटा, मायनस वाय. आता dy by dx ला कॉमन घेऊ आपण, मी जर dy by dx ला कॉमन घेतलं तर आत काय राहील रे बेटा, x मायनस 1 अपॉन y इज मायनस वाय. डन. सो dy by dx into bracket x into y will become xy minus 1 upon y. Are you agree? X into y minus 1 upon y cross multiplication is equal to minus minus y. ओके, चलो मग आता काय करूया, dy by dx काढायचं आपल्याला. सो बेटा dy by dx विल बी मायनस वाय अपॉन, अच्छा एक काम करू आपण, हा वाय मायनस वायला मल्टिप्लाय होईल तर मायनस वाय स्क्वेअर होईल ना, भागिलेचा वाय गुणिले झाला, आणि एक्स वाय मायनस 1 हा फॅक्टर खाली आणला आपण पलीकडे, गुणिलेचा भागिले. पण प्रूफ करताना मला वरती प्लस वाय स्क्वेअर पाहिजे, मग मी काम करतो प्लस वाय स्क्वेअर करतो बेटा, आणि हे निगेटिव्ह साईन खाली शिफ्ट केलं तर हे मायनस एक स्टेप वाढवतोय बघ, मी असं मायनस खाली लिहितो ना. आणि बाळा आता लक्ष दे, ब्रॅकेट सोडले तर मायनस एक्स वाय मायनस मायनस प्लस 1 होईल, त्याला मी लिहिताना प्लस 1 मायनस एक्स वाय असं लिहितो. अँड हेन्स वी हॅव प्रूव्ड, हेन्स वी हॅव प्रूव्ड की बाबा हे एक्सप्रेशन
याचं सोल्युशन आहे. हेडिंग तर बघा सेकंड आपल्याला दिलंय y इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी. याचं उत्तर आहे असं दाखवा. सो बेटा सोल्युशन फंक्शन घ्या y इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस सी. मग काय करूया बेटा, इथं मला डबल डेरिव्हेटिव्ह दिसतोय म्हणजे मला 2 डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार तिथं, कारण मला प्रूव्ह करायचं ना हे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. y चा डेरिव्हेटिव्ह काय होईल बेटा, dy बाय dx. साइन इनवर्स एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर कंपोजिट फंक्शन आहे बेटा, येस ऑर नो. सो फंक्शन रेज टू n, सो n into this function raised to n minus 1 into derivative of function, बघ मी स्टेप बाय स्टेप केलं तुझ्यासाठी, अधिक c चा डेरिव्हेटिव्ह काय बेटा 0, which is equal to 2 into दोनातून एक गेले 1. सो आय वुड लाईक टू राईट बेटा साइन इनवर्स एक्स into डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स, हे तुम्हाला माहिती आहे 1 अपॉन अंडर रूट काय रे बेटा 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे का नाही. हा भागिलेचा रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर मी डावीकडे घेतो. अदरवाइज कॉम्प्लिकेशन्स विल इन्क्रीज, यू अपॉन व्ही रूल विल बिकम लिटल डिफिकल्ट गेटिंग. सो डिनॉमिनेटरचा हा फॅक्टर मी इथं घेतला तर कॅन आय राईट रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू 2 साइन इनवर्स एक्स. काहीच नाही, ही भागिलेची टर्म गुणिले घेतली 2 साइन इनवर्स एक्स मी इथंच ठेवला. डन. अच्छा चलो आता आय हॅव टू अगेन डिफरन्शिएट, कारण इथं डबल डेरिव्हेटिव्ह आहे बेटा, येस ऑर नो. सो आय विल राईट अगेन पुन्हा एकदा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा u हा v, u इंटू v रूल अप्लाय करा. डन. सो u डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजेच रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर u डेरिव्हेटिव्ह ऑफ v dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर प्लस v म्हणजेच प्लस v कोण आहे बेटा dy बाय dx v डेरिव्हेटिव्ह ऑफ u. आता बघ ना स्क्वेअर रूट ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक स्टेप वाढू dy बाय dx ऑफ रूट ऑफ दिस, ठीक आहे ना, मी मांडलं व्यवस्थित सोडवण्यासाठी, इज इक्वल टू 2 साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय बेटा अंडरस्टूड. चलो आता बघ पुढे ही टर्म अशीच राहील रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर प्लस हा dy बाय dx ऍज इट इज गुणिले बेटा मला सांग स्क्वेअर रूट फंक्शन रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन 2 रूट एक्स. सो रूट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट फंक्शन, येस ऑर नो बेटा, गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन कोण आहे आतमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय 0 मायनस 2x. हॅव यू अंडरस्टूड ना बेटा, मॅटर ऑफ कंपोजिट फंक्शन. चलो इज इक्वल टू 2 याला मी असं 2 into 1 म्हणजेच 2 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. स्क्रीनशॉट घ्या, आपल्याला हे प्रूव्ह करायचं बाकी काहीच नाही, ठीक आहे. आफ्टर दॅट हे बघ हा 2 आणि हा 2 कॅन्सल आउट होऊन जाईल, तिथं फक्त मायनस एक्स उरला. ओके आता एक काम करतो मी मल्टिप्लाय थ्रोड बाय, बघ बर का मल्टिप्लाय थ्रोड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ह्या टर्मने थ्रोड मल्टिप्लाय करू, कारण बघ ना डी स्क्वेअर बाय डी स्क्वेअरचा जोडीदार 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, रूट नाहीये. सो मी रूटने मल्टिप्लाय करेल तर रूट गायब होईल, येस ऑर नो. बघ आता ह्या फॅक्टरने ह्या फॅक्टरला गुणशील तर इथं फक्त काय राहील 1 मायनस एक्स स्क्वेअर, प्रत्येक टर्मला गुणायचं बरं का 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर. बेटा ही झाली आपली
फर्स्ट टर्म. पुन्हा एकदा मी रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर ने याला गुणलं तर खालचा आणि वरचा फॅक्टर कॅन्सल आउट होऊन जाईल. प्लस इंटू मायनस, नीट लक्ष दे, मायनस होईल. मायनस एक्स इंटू डिवायडेड एक्स. आय रिपीट, प्लस इंटू मायनस, मायनस एक्स डिवायडेड एक्स. कारण की याने याला जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो वरचा खालचा कॅन्सल आउट इज इक्वल टू, इथं फक्त 2 राहील कारण की हा याला खाऊन टाकल. यू आर ऑब्झर्विंग दॅट वी हॅव प्रूव्ड दिस. सो नेक्स्ट वन आहे y is equal to e power minus x plus ax plus b. We have to prove that it is the solution of this differential equation. सो आपल्याला हे तयार करून दाखवायचंय. मग इथे डबल डेरिव्हेटिव्ह दिसतोय, सो ऑब्विस आहे, दोन कॉन्स्टंट आहे, दोन डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागतील. सो बच्चा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तर कॅन आय राईट y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू e ची पॉवर मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह तोच राहील e ची पॉवर मायनस एक्स, परंतु मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस वन. प्लीज अंडरस्टँड, एक्स चा वन आहे, मायनस साइन, मायनस वन प्लस ए गुणिले एक्स चा डेरिव्हेटिव्ह वन अधिक बी चा आला 0. सो बच्चा कॅन आय राईट दिस ॲज मायनस e ची पॉवर मायनस एक्स प्लस ए. चला पुन्हा एकदा डिफरन्शिएट करा. सो कॅन आय राईट डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. हे बघ, हे मायनस साइन म्हणजेच मायनस वन कॉन्स्टंट. बेटा e ची पॉवर मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह e ची पॉवर मायनस एक्स गुणिले मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस वन अधिक ए इज द कॉन्स्टंट टर्म, डेरिव्हेटिव्ह विल बी 0 which is equal to minus 1 plus 1 will become e ची पॉवर मायनस एक्स. बेटा ही e ची पॉवर उजवीकडे मायनस एक्स आहे, इकडे आली तर प्लस एक्स होईल. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? नाही का आलं? मी याला असं लिहू का, 1 अपॉन e ची पॉवर एक्स. आता का आलं बेटा? आणि इथं कोण आहे? आता का आलं? e ची पॉवर निगेटिव्ह आहे ना, खाली आल्यावर पॉझिटिव्ह. चला आता e ची पॉवर एक्स भागिले इथं आल्यावर गुणिले होईल ना. सो e ची पॉवर एक्स डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज 1. वी हॅव प्रूव्ड. बेटा फोर्थ वन इज y इज इक्वल टू एक्स ची पॉवर m. हे प्रूव्ह करायचंय, मला दिसतंय डबल डेरिव्हेटिव्ह आहे, सो 2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह घे. बघा आता चल, पहिला y इज एक्स ची पॉवर m. सो बेटा कॅन आय राईट dy बाय dx इज इक्वल टू, बघा आता x ची पॉवर m चा डेरिव्हेटिव्ह सिंपल आहे, m इंटू x ची पॉवर m मायनस वन. स्टँडर्ड फॉर्म्युला. चला पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या कारण मला डबल लागणार आहे. सो बच्चा डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर विल बी इक्वल टू, बेटा m तर कॉन्स्टंटच आहे, x ची पॉवर m मायनस वन चा डेरिव्हेटिव्ह m मायनस वन इंटू x ची पॉवर m मायनस वन मायनस वन. मी काय केलं का आलं, याला मुद्दाम ब्रॅकेट घातला का, x ची पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह n इंटू x ची पॉवर n मायनस वन. येस ऑर नो? सो पहिले जो तो ब्रॅकेट घातला, मी मायनस वन केला. ओके, आय रिपीट, m वॉज कॉन्स्टंट, x ची पॉवर m मायनस वन डेरिव्हेटिव्ह m मायनस वन इंटू x ची पॉवर m मायनस वन मायनस वन. अच्छा, दिस इज इक्वल टू m इंटू m मायनस वन इंटू x ची पॉवर m मायनस वन विल बिकम मायनस टू. अजून काही सिम्प्लिफाई करण्यात मजा नाहीये. मी याला 1 बोलतो आणि याला 2 बोलतो. इकडून तिकडे जायचं म्हणजे डोक्याला त्रास आहे. एक काम करू आपण हे प्रूव्ह करण्यासाठी दिस ॲज LHS साइड घेऊ, विच इज एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस mx dy बाय dx प्लस my. इज इट ओके बेटा? मग आता आपल्याकडे dy बाय dx पण आहे, डी स्क्वेअर बाय dx स्क्वेअर पण आहे, विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. ठीक आहे, डी स्क्वेअर बाय dx स्क्वेअर अवेलेबल आहे. सो बच्चा इट इज m इंटू m मायनस वन इंटू एक्स ची पॉवर m मायनस टू झालं, मायनस m x dy बाय dx काय बेटा, m इंटू एक्स ची पॉवर m मायनस वन. सो m इंटू m गेटिंग, हे की नाही, mx इंटू dy बाय dx ला उचलून टाकून दिला आपण आणि शेवटी काय लिहायचं मला, प्लस my. ओके बेटा, and I have to prove that answer comes 0.
इज इक्वल टू इथं x चा स्क्वेअर आहे, इथं x ची पॉवर m-2 आहे. सो बेटा x ची पॉवर 2 प्लस m-2 बेस सेम आहे, गुणाकार आहे, पॉवरची ऍडिशन झाली. इनटू काय उरलं बेटा, m इंटू m-1 मायनस m इंटू m इज m स्क्वेअर. पुन्हा एकदा बेस सेम आहे, गुणाकार आहे, पॉवरची ऍडिशन. x च्या डोक्यावर इथं 1 आहे, पुढे प्लस m-1 अँड ऍट द एंड देर इज प्लस my. गेटिंग? +2 ला -2 गेला, +1 ला -1 गेला, काय उरलं बेटा, दिस इज इक्वल टू x च्या डोक्यावर m उरला, x च्या डोक्यावर m, इथं m इंटू m-1 आहे. मग ब्रॅकेट जर सोडवलं ना इथं तर काय होईल बेटा, m इंटू m विल बी m स्क्वेअर वजा m इंटू 1 इज m. ओके, मायनस m स्क्वेअर इंटू x ची पॉवर m प्लस my. गेटिंग? आता मला सांग, दिस इज इक्वल टू x ची पॉवर m गुणिले m स्क्वेअर. कॅन आय राईट? फक्त m स्क्वेअर अलीकडे लिहितो. येस ऑर नो? हे बघ पहिली टर्म ब्रॅकेट सोडवला, वजा वजा कॅन आय राईट m इंटू x ची पॉवर m, सेकंड टर्म, मायनस m स्क्वेअर इंटू x ची पॉवर m प्लस शेवटी हा my. व्हॉट आय एम ऑब्झर्विंग की बेटा ही टर्म हिच्या सोबत जशीच्या तशी कॅन्सल आउट झाली. मला y इज इक्वल टू x ची पॉवर m दिलेली आहे. सो एक काम करू, त्या y ची जागी x ची पॉवर m लिहू. हे जे गिवन आहे मी याला स्टार म्हणतो, फ्रॉम स्टार, सो दॅट यू विल अंडरस्टँड. कुठून आलं बेटा, फ्रॉम स्टार. सो ही प्लस आणि ही मायनस टर्म कॅन्सल आउट अँड फायनली वी हॅव प्रूव्ड दॅट आवर आन्सर इज 0. बाळा आता सेकंड क्वेश्चन आहे, सॉल्व फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. असा क्वेश्चन एक्झाम मध्ये येणार आणि डायरेक्ट तुमच्या समोर डिफरन्शियल इक्वेशन असणार आहे. टाइप्स ओळखता आले पाहिजे, ही सुरुवात आहे. सगळ्यात अगोदर रामबाण उपाय, x ला dx कडे y ला dy, असं x dx सोबत घ्यायचा, एकीकडे ठेवायचा, y dy कडे घ्यायचा, एकीकडे घ्यायचा, हा प्रकार करायचा. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, काय करायचं बेटा, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. डायरेक्ट होईल की इथं, यस सर, सोपं उदाहरण पहिलंच आहे. काय करायचं बाळा, VS फॉर्म, व्हेरिएबल सेपरेट. म्हणजे काय रे बेटा, x dx सोबत y dy सोबत. व्हेरिएबल सेपरेट अर्थ असतोय ना, x काय करायचा बेटा, dx सोबत, y dy सोबत. याचाच अर्थ काय बेटा, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. 1 + x² हे x चं फंक्शन आहे, येस ऑर नो. खालचा dx वर घ्यावा लागेल तिकडं, आणि हे फंक्शन खाली घे. सो dy वरचा 1 + y² याच्या खाली आला, खालचा dx वरती गेला. बघ बेटा झाला का नाही झाला, यस सर. ठीक आहे, dy वाले dy कडे आले, dx वाले dx x कडे गेले, व्हेरिएबल्स सेपरेट झाले. आता काय म्हणायचं बच्चा, इंटिग्रेटिंग. काय म्हणायचं, इंटिग्रेटिंग करा. आता इंटिग्रेट करू शकतो ना आपण मस्त पैकी. इंटिग्रेशन dy भागिले 1 + y² इज इक्वल टू इंटिग्रेशन dx भागिले 1 + x². गेटिंग? आता हा स्टँडर्ड फॉर्म्युला ना, 1/1 + y². कुणाचा, इट इज द इंटिग्रेशन, इनफॅक्ट इट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ हे फंक्शन 1/1 + y². कुणाचा आहे, tan इनवर्स y चा. ओके बेटा, पाठ पाहिजे. कोणा डेरिव्हेटिव्ह येतो, tan इनवर्स y. सो दॅट्स वाय याचं इंटिग्रेशन tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स x + c, कारण x जागी फक्त y आहे, स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. गेटिंग? सो फायनली दिस वॉज द डिफरन्शियल इक्वेशन, आणि हे त्याचं सोल्युशन. आर यू अंडरस्टँडिंग? यू आर ऑब्झर्विंग की dy/dx डिफरन्शिएबल कोएफिशियंट्स रिमूव्ह झाले आणि एक सिंपल फंक्शन उरला आपल्याला. गेटिंग? टेक द स्क्रीनशॉट. दिस इज सेकंड वन, लॉग ऑफ dy/dx इज 2x + 3y. भरपूर जण याच्यामध्ये कन्फ्युज होतील की सर लॉगचं एक्सपोक कसं केलं. ठीक आहे ना. सो शॉर्टली आय विल गिव्ह की बेटा a ची पॉवर m
जर का x असेल तर हा एक्सपो फॉर्म आहे बेटा, हा एक्सपो फॉर्म आहे. मग काय करायचं, m इज इक्वल टू उजवीकडे लॉग ऑफ एक्स टाकायचा, डावीकडचा बेस उजवीकडे करायचा. गेटिंग? सो दिस इज द एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि हा त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म इज द डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम. ठीक आहे. मग आता बघ, हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, याचा तुला एक्सपो बनवायचा. मग काय करशील बघ, एक्स इज इक्वल टू लॉग उडून टाक, डावी इथला जो बेस आहे तो इथं घे आणि एमला वरती घे. कालं का नाही कालं? लॉगचं एक्सपो. गेटिंग? बेटा जेव्हा बेस काहीच नसतो तेव्हा तो कोण असतो, ई. मग काय करायचं, लॉग शब्द उडून टाक, डीवाय बाय डीएक्स ठेव, डीवाय बाय डीएक्स. डावीकडचा बेस उजवीकडचा बेस कर, याला वरती घे. गेटिंग? इट वॉज दी डेफिनेशन ऑफ लॉगरिथम. ठीक आहे ना, लॉगरिथमचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. बरं आता काय करूया बेटा, व्हीएस असं नाही होणार, आता हे ई ची पॉवर 2x गुणिले ई ची पॉवर 3y. इंडेक्सचा रूल वापरला ना बाळा मी. बघ ना, बेस सेम आणि गुणाकार येते पॉवरचे ऍडिशन, आणि पॉवरचे ऍडिशन असेल तर मी दोघांचा बेस सेम घेऊन गुणाकार मांडू शकतो ना दोघांना. क्लिअर आहे? अकॉर्डिंग टू रूल्स. चला व्हीएस फॉर्म कर बेटा. व्हीएस म्हणजे काय, व्हेरिएबल सेपरेट. आता होतील ना कसे, डीवाय इथंच ठेव, ही ई ची पॉवर 3y टर्म आहे पॉझिटिव्ह आहे, इकडं काय कर, पॉवर निगेटिव्ह. बेटा नीट लक्षात घे की पॉवर पॉझिटिव्ह आहे, इकडे घेऊ निगेटिव्ह कर ना. गेटिंग? डीवाय भागिलेचा डीएक्स गुणिले कर, करताना ई ची पॉवर 2x अशीच राहू दे, तो भागिलेचा डीएक्स इथं गुणिले. झाले ना व्हेरिएबल सेपरेट. आता काय म्हण बेटा, इंटिग्रेटिंग. सो इंटिग्रेटिंग, सो बेटा दोन्ही साईडला इंटिग्रेशन साइन मान, इज इक्वल इंटिग्रेशन. ओके. चलो आता काय करणार, ई ची पॉवर -3y चं इंटिग्रेशन, ई ची पॉवर फंक्शन एक्सपो हे भोळं फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह पण तोच असतो, इंटिग्रेशन पण तेच, बट लिनियर पॉलिनॉमियल फंक्शन आहे. बघ ना, -3y एलपीएफ. सो इंटिग्रेशन काढताना मी काय शिकवलो बेटा, 1 कोएफिशिएंट ऑफ एक्स, किंवा आता इथं कोएफिशिएंट ऑफ वाय विच इज -3. तो कोएफिशिएंट जो असेल तो टाका. 1/3 असतं तर 1/3 केला असता, पण 1/1/3 केला असता. सध्या -3 आहे तर 1 कोएफिशिएंट विच इज -3 इंटू त्याचं उत्तर तेच आहे ना. गेटिंग? अच्छा. इज इक्वल टू सिमिलरली इथे तेच, ई ची पॉवर 2x आहे, सो एकदा 1 कोएफिशिएंट ऑफ एक्स इज 2 इंटू ई ची पॉवर 2x, आन्सर झालं प्लस सी. ठीक आहे. मग काय करूया, काहीच नाही, कीप इट ॲज इट इज, मायनस ई ची पॉवर -3y/3 प्लस, अरे सॉरी, इज इक्वल टू ई ची पॉवर 2x/2 प्लस सी. दिस इज दी फायनल आन्सर. गेटिंग? थर्ड वन इज y मायनस एक्स डिवाय बाय डीएक्स इक्वल टू 0. जगातलं सगळ्यात सोपं सम आहे का, तर बेटा y इज इक्वल टू, बघ ना मायनसला पलीकडे ढकल, एक्स डीवाय बाय डीएक्स, लगेच व्हेरिएबल सेपरेट होतील. कसे, हा y खाली घेऊन जातो, डीएक्स इकडे, डीएक्स तर वरती पाहिजे ना बेटा, डीएक्स वर आणला, नाही का आलं, हे बघ y dx इज एक्स डीवाय. आता का आलं बेटा, भागिले डीएक्स गुणिले. आता बघ ना, y कडं, डीएक्स कडं, हा डीएक्स इथंच ठेव बर का, तो एक्स खाली घे ना, अरे येस और नो, डीवाय तिथंच ठेव, गुणलेच वाय त्याच्या खाली घ्या. आता काय म्हणायचं बेटा, इंटिग्रेटिंग, कारण व्हेरिएबल सेपरेट झाले ना आता इंटिग्रेटिंग. सो इंटिग्रेशन असं लिहू का, 1/x dx इज इंटिग्रेशन 1/y dy, कारण तुम्हाला हा फॉर्म माहिती आहे ना बेटा. व्हॉट इज इंटिग्रेशन 1/x, इट इज log x is equal to, what is integration 1/y, it is log y plus c ला log c लिहा. प्लीज कॉन्सन्ट्रेट व्हाट आय एम सेइंग. बाळा जर का तुझे दोन्ही उत्तर लॉग मध्ये आले तर कॉन्स्टंट लिहिताना log c लिही, नुसता c लिहू नको, नुसता c लिहू नको. आय एम अगेन अँड अगेन टेलिंग दिस थिंग. ठीक आहे ना, 1/x चं log x, 1/y चं log y, तर c लिहिण्याच्या ऐवजी log c लिही. तसंही log c पण कॉन्स्टंट आहे, बट त्याचा बेनिफिट बघ, लक्षात घे, बेनिफिट इज log x, log m प्लस log n इज log mn. सो log ऑफ गुणाकार होईल, सो log ऑफ yc काय होईल बेटा,
log of yc. Log la log cancel. Your final answer will be x is equal to yc. किंवा you can write x by y equal to c. Just let's just, so this is the final expression. Beta next is sec square x tan y dx plus sec square y tan x dy. करे तो क्या करे बाळा, हे एक फंक्शन आहे, हे फंक्शन आहे. आपण एक काम करू ना, हे जे प्लस वाला आहे याला एकदा पलीकडे ढकलू. राईट. सो सेक स्क्वेअर एक्स आपल्याला व्हेरिएबल सेपरेट करायचे बेटा. dx एका साईडला, dy एका साईडला. एक्स वाले dx कडे, y वाले dy कडे. बस एवढं करायचं. मग आता सेक स्क्वेअर एक्स tan y dx ही प्लस वाली टर्म पलीकडे मायनस. सो मायनस सेक स्क्वेअर y tan x dy. चला एवढं झालं. आता एक्स वाले एक्स जवळ ठेवू. सेक स्क्वेअर एक्स डीएक्स. ओके सर, हा नको, हा वाय वाला पलीकडे जाऊ द्या. यांच्या पार्टीतला कोण आहे टॅन एक्स, त्याला अलीकडे घ्या. मग काम करूया बेटा. सेक स्क्वेअर एक्स हा टॅन एक्स खाली घेऊ ना आपण, आणि हा डीएक्स इथंच ठेवा. रिपीट, सेक स्क्वेअर डीएक्स इथंच ठेवला मी. हा गुणिलेचा टॅन याच्या खाली घेतला. आता हा टॅन वाय त्यांच्या पार्टीत जाऊ द्या, विच इज मायनस सेक स्क्वेअर वाय भागिले टॅन वाय डी वाय. समजतंय बाळा? आय रिपीट, सेक स्क्वेअर एक्स डीएक्स इथंच ठेवला. हा टॅन एक्स यांच्या पार्टीत आणला आणि हा टॅन वाय त्यांच्या पार्टीकडे गेला, वाय वाल्यांकडे. आता बघ ना, एक्स एकीकडे वाय एकीकडे, झालं का नाही? येस सर. आता काय म्हणायचं बाळा? इंटिग्रेटिंग. आता काय म्हणायचं? इंटिग्रेटिंग. गेटिंग? सो इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स डीएक्स इक्वल टू मायनस एन बाय ठेवतो ना, सेक स्क्वेअर वाय अपॉन टॅन वाय डी वाय. काय दिसते बाळा? टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स असतो का नाही? येस सर. सो इंटिग्रेशन एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स दिसलं का नाही? येस सर. अरे कलोरी आठवली का नाही राव? अरे कलोरी आठवली का? इंटिग्रेशन एफ डॅश एक्स भागिले एफ ऑफ एक्स डीएक्स च उत्तर लॉग ऑफ पुढे मॉड आला पाहिजे एफ ऑफ एक्स प्लस सी. अरे कलोरी आठवली का नाही? ओके. सो एफ डॅश एक्स भागिले एफ ऑफ एक्स. सो आन्सर विल बी लॉग ऑफ मॉड काय रे बेटा? एफ ऑफ एक्स लिहायला लागलो तुम्ही. काय एफ ऑफ एक्स? टॅन एक्स आहे ना. सो लॉग ऑफ मॉड मध्ये लॉग डज नॉट फॉर निगेटिव्ह, सो नेहमी मॉड आला पाहिजे. इज इक्वल टू हे निगेटिव्ह साइन लॉग ऑफ कोण आहे फंक्शन टॅन वाय. अंडरस्टँडिंग ना बेटा? प्लस सी नाही लिहायचं, हे पण लॉग ते पण लॉग. सो सी च्या ऐवजी काय लिहायचं बेटा? लॉग सी. व्हॉट यू राईट? लॉग सी. मॉड आलाच पाहिजे, नो इश्यू. डन. सी नाही लिहायचं, लॉग सी. आता लॉग सी लिहिण्याचा फायदा काय झाला बेटा तुला? लॉग एम मायनस लॉग एन असं वापरून आपण. अरे बघ ना राव, लॉग सी अलीकडे लिहिला असता. लॉग एम मायनस लॉग एन इज लॉग एम अपॉन एन. येस ऑर नो? सो लॉग ऑफ एम म्हणजे तुझा हा सी अपॉन कोण रे बेटा? टॅन वाय. आणि डावीकडे कोण आहे बेटा? लॉग ऑफ मॉड मध्ये टॅन एक्स. नाउ व्हॉट विल हॅपन रे बेटा? युअर लॉग अँड लॉग विल गेट कॅन्सल आउट. मग उरलं काय? टॅन एक्स इज सी बाय टॅन वाय. सो बच्चा दिस इम्प्लाइज भागिलेचा टॅन वाय गुणिले लगे आणि असली ना टॅन एक्स टॅन वाय इज सी. दिस इज युअर फायनल एक्सप्रेशन अँड सोल्युशन. गेटिंग? चलो. सो याच्यामध्ये सुद्धा काय करणार बेटा आपण? ही मायनस वाली टर्म एकदा पलीकडे ढकलणार. सो कॉस एक्स इंटू कॉस वाय टी वाय इज इक्वल टू पलीकडं साइन एक्स साइन वाय डीएक्स. ओके. चला आता कॉस वाय डी वाय वाय वाल्याने इथंच ठेवू, पण एक वाय यांचा जोडीदार इथं घेऊ आपण. सो कॉस वाय अपॉन साइन वाय डी वाय. ओके. हा साइन यांच्या पार्टीत घेतला. इथे बघ साइन एक्स भागिले हा कॉस एक्स याच्या खाली आणि कोण इथं डीएक्स. व्हेरी इझी. मग आता इंटिग्रेट जरा इथेच करूया. येस सर. आता प्रॅक्टिस झाली असेल तुम्हाला. कॉस बाय साइन म्हणजे काय रे बेटा? कॉट वाय डी वाय.
इज इक्वल टू साइन बाय कॉस म्हणजे काय रे बेटा, tan x dx. गेटिंग? इंटिग्रेशन कॉट इज लॉग ऑफ साइन, येस ऑर नो? मॉड टाकलाच पाहिजे हा. इज इक्वल टू व्हॉट इज इंटिग्रेशन टॅन, लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी, आहे की नाही बेटा? प्लस सी नाही लिहायचा, लॉग सी, ते पण मॉड मध्ये. गेटिंग? वाय? बिकॉज हे पण लॉग, हे पण लॉग. चा बेनिफिट काय असतो बेटा? बघ, लॉग ऑफ मॉड साइन एक्स ही डावी साइड इज इक्वल टू लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n इज लॉग m प्लस n, सॉरी लॉग m इंटू n, है की नाही? सो लॉग m इंटू n म्हणजे गेटिंग लॉग m इंटू n, लॉग सेक एक्स इंटू सी, हा लॉग आणि हा लॉग कॅन्सल. सो फायनल आन्सर इज sin x is c sec x. You are finished with your answer. Better look at the ninth sum. 2 e ची पॉवर x प्लस 2y dx मायनस 3 dy इक्वल टू 0. पुन्हा एकदा सगळ्यात अगोदर आपला अप्रोच काय पाहिजे? व्हेरिएबल सेपरेबल. सो 2, आता ही e ची पॉवर x अधिक e ची पॉवर 2y, एक काम करू बाळा, मी याला असं लिहू, e ची पॉवर x गुणिले e ची पॉवर 2y अकॉर्डिंग टू रूल्स ऑफ द इंडायसेस dx. ही मायनस वाली टर्म पलीकडं 3 dy. बेटा हॅव यू अंडरस्टूड? आता काय करूया, आता एक्स वाले इथंच ठेवू, 2 हे इथंच ठेवू ना, 2 e ची पॉवर x, त्याला काही अडचण नाही, dx. हा e ची पॉवर 2 आहे, तिकडच्या पार्टीकडे जाईल. सो 3 पॉवर निगेटिव्ह झाली. प्लीज ऑब्झर्व, e ची पॉवर 2 आहे, तिकडे गेल्यावर भागिले होईल ना, भागिले लिहिण्यापेक्षा मी निगेटिव्ह लिहिली पॉवर. अंडरस्टूड? आता काय करूया बेटा, इंटिग्रेट. ओके, इंटिग्रेटिंग, 2 तो कॉन्स्टंट आहे, सो इंटिग्रेशन e ची पॉवर x dx इज इक्वल टू, इथं 3 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन e ची पॉवर मायनस 2y dy. सो बच्चा 2 इंटू e ची पॉवर x इंटिग्रेशन e ची पॉवर x ओनली विच इज 3 इंटू e ची पॉवर मायनस 2y, लिनियर पॉलिनॉमियल फंक्शन आलं, मायनस 2y, है की नाही? सो 1 अपॉन बच्चा कोएफिशिएंट ऑफ y विच इज मायनस 2 इंटू e ची पॉवर मायनस 2y चा आन्सर तेच प्लस सी. सर इथं का नाही लॉग लिहिला? तर बेटा सगळे उत्तर लॉग आले तरच लॉग लिही ना, नाही का? नाहीतर सी लिहा कॉन्स्टंट ऍज इट इज. बर बेटा, कॅन आय राईट 2 e ची पॉवर x इज मायनस 3/2 e ची पॉवर मायनस 2y प्लस c. You are done with this. Getting? But next one is dy by dx is e ची पॉवर x plus y plus x square e ची पॉवर y. व्हेरिएबल्स तर सेपरेट करायचे आपल्याला, मग त्यासाठी e ची पॉवर x प्लस y ना बेटा, तर ती सुट्टी करावं लागेल ना अगोदर. e ची पॉवर x गुणिले e ची पॉवर y अधिक एक्स स्क्वेअर e ची पॉवर y. आता बाळा e ची पॉवर y कॉमन निघेल का नाही? येस सर. सो e ची पॉवर y आणि कंसात काय राहील बघ ना, इथे e ची पॉवर x अधिक एक्स स्क्वेअर. अंडरस्टूड? आता व्हेरिएबल सेपरेट होतील का? येस सर. डावीकडे काय रे बाळा, डीवाय बाय डीएक्स. मग एक काम करू ना, हे अख्खं एक्सचं फंक्शन आहे, हा डीएक्स इथं घेऊन जाऊ, डीएक्स नेहमी वरती पाहिजे हा, लक्षात घे. हा e ची पॉवर y इकडे आल्यावर मायनस होईल ना, हे बघ e ची पॉवर मायनस y डीवाय. आय रिपीट, e ची पॉवर y इकडे आणशील तर भागिले होईल ना 1 बाय e ची पॉवर y. तर मी काय करतोय, e ची पॉवर मायनस y लिहितोय डीवाय. हा डीएक्स पलीकडे जाऊ दे ना, सो e ची पॉवर x अधिक एक्स स्क्वेअर डीएक्स. आता काय करायचं बेटा, इंटिग्रेटिंग. ओके, सो इंटिग्रेशन e ची पॉवर मायनस y डीवाय इज इंटिग्रेशन e ची पॉवर x प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. बेटा e ची पॉवर मायनस y, मायनस साइन मुळे आन्सर विल बी निगेटिव्ह. अच्छा, आपल्या लिनियर आपल्या पद्धतीने बघ, 1 भागिले कोएफिशिएंट ऑफ दॅट मायनस y इज मायनस 1, लिनियर पॉलिनॉमियल फंक्शन 1 अपॉन कोएफिशिएंट मायनस 1, असं करा, काय अडचण नाही. इनटू e ची पॉवर मायनस y इज इक्वल टू, आता बघ ना बेरीज आहे सिम्पली, e ची पॉवर x चं उत्तर e ची पॉवर x अधिक एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स ची पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1, म्हणजेच एक्स ची पॉवर, समजते ना बाळा, एक स्टेप वाढवतो. गेटिंग? गडबडीत लिहिलं असतं 2x. ओके, इंटिग्रेशन. आणि मग पुढे काय लिहू बेटा आपण, फायनल आन्सर
निगेटिव्ह. सो मायनस e ची पॉवर मायनस y इज इक्वल टू e ची पॉवर x प्लस x क्यूब अपॉन 3. ओके, सो यू हॅव फायनली सिम्प्लिफाईड. कधी कधी मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल तर त्यात काय करतात बेटा, मी सांगतोय बघ. ह्या सी ला C1 करतील, सी ला काय करतील C1, 3 ने इथून तिथून मल्टिप्लाय. सो मायनस 3 e ची पॉवर मायनस y इज इक्वल टू 3 e ची पॉवर x प्लस x चा क्यूब प्लस 3C1. आणि मग त्या 3C1 ला C लिहितील. सो युअर आन्सर कुड बी लाईक -3. समजतंय ना मला काय म्हणायचं होतं ते, भावनाओं को समजो, प्लस C, वेअर C तसा एक कॉन्स्टंट आहे विच इज 3C1. गेटिंग? असं असू शकतं काही, म्हणजे मल्टिपल चॉईस एक्झाम क्वेश्चनची गरज पडली तिथं अशी परिस्थिती येऊ शकते. गेटिंग? बेटा क्वेश्चन नंबर 3 इज फाइंड पर्टिक्युलर सोल्युशन फॉर द डिफरन्शियल इक्वेशन्स. बेटा आता आपल्याला काढायचंय पर्टिक्युलर सोल्युशन. काय काढायचंय? पर्टिक्युलर सोल्युशन. पर्टिक्युलर नवीन काही नाहीये, म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचं, सोडवल्याच्या नंतर x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू पाय टाकायची. चलो, आता मला हे समोर डिफरन्शियल इक्वेशन दिसतंय, मग काय करू? दिस फंक्शन dx प्लस दिस फंक्शन dy, हे प्लस वाला एकदा पलीकडे मायनस करू आपण. मग 3 e ची पॉवर x tan y dx इज इक्वल टू, हे प्लस पलीकडे झालं मायनस 1 प्लस e ची पॉवर x sec स्क्वेअर y dy. ठीक आहे. आता हे बघ, हे x वाला हा tan y ह्यांच्या पार्टीकडे जाऊ देऊ आपण, आणि हा 1 प्लस e ची पॉवर x खाली घेऊ आपण. सोबतच्या 3 e ची पॉवर x, हा 1 प्लस e ची पॉवर x खाली घे ना, राईट, आणि इथं dx इक्वल टू, हे मायनस साइन तसंच ठेवू, सेक्स स्क्वेअर y आहे की नाही, अपॉन हा tan y याच्या खाली घेतला आपण, dy. डन. आता पुढची स्टेप तुम्हाला माहिती आहे, व्हेरिएबल सेपरेट झालेले आहेत. सोबतच्या काय म्हणायचं पुढे? इंटिग्रेटिंग. काय म्हणायचं बेटा? इंटिग्रेटिंग. बरं, इंटिग्रेट करताना 3 कॉन्स्टंट टर्म नाही, तर तिला बाहेर ठेव ना. सो दिस वे, अपॉन 1 प्लस e ची पॉवर x dx. ओके, इज इक्वल टू, हे मायनस साइन बाहेर ठेवू आपण, इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर y अपॉन tan y dy. बेटा समजा हे फंक्शन कन्सिडर केलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे का? येस सर, एकाचा 0, e ची पॉवर x e ची पॉवर x. गेटिंग? मी पुन्हा कलवरी लिहितो की बाळा, इंटिग्रेशन f डॅश x अपॉन f ऑफ x dx च काय उत्तर आहे? लॉग ऑफ f ऑफ x प्लस c. गेटिंग? सो 3 times log of what is f of x? It is 1 plus e ची पॉवर x is equal to f dash x upon f of x. बघ ना, tan चा डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर, सो मायनस बेटा लॉग ऑफ काय फंक्शन tan y प्लस c लिहायचा का लॉग c? लॉग c. वाय सर? बिकॉज हे उत्तर लॉग मध्ये, हे उत्तर लॉग मध्ये, कॉन्स्टंटला सुद्धा लॉग मध्ये लिहा. सर व्हॉट इज बेनिफिट? लुक हिअर, n लॉग m वापरा. सो मी याला असं लिहू का? लॉग ऑफ 1 प्लस e ची पॉवर x चा क्यूब. बघ ना, n लॉग m ची पॉवर n इज इक्वल टू, हा जो -1 आहे मी याला असं लिहू का? लॉग ऑफ मॉड मध्ये tan y आहे, च्या डोक्यावर -1. अरे बघ ना, n लॉग m -1 वरती गेला, अधिक लॉग ऑफ मॉड मध्ये c. ठीक आहे, हे पुसू आता. ही करोलरी यूज केली आपण. आता बघ बेटा, लॉग ऑफ दिस मच की ओके सर, लॉग ऑफ x च्या बाजून वाढू, लॉग ऑफ 1 प्लस, बघ बेटा e ची पॉवर x चा क्यूब आहे, इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड मध्ये 1 अपॉन tan y. y तर बेटा बघ ना, tan y च्या डोक्यावर -1 आहे ना, म्हणजेच 1 बाय tan y प्लस लॉग c प्लस लॉग
सी. आता लॉग एम प्लस लॉग एन अप्लाय करू शकतो का नाही बेटा? येस सर. सो लॉग ऑफ एम इंटू एन म्हणजे 1 इंटू सी विल बी सी अपॉन tan y. हॅव यू अंडरस्टूड अकॉर्डिंग टू लॉगॅरिथमिक रूल? डावीकडे काय रे बाळा? लॉग ऑफ 1 प्लस ई ची पॉवर एक्स चा क्यूब. सो लॉग ला लॉग कॅन्सल झाला. व्हॉट विल बी फायनल आन्सर बेटा? 1 प्लस ई ची पॉवर एक्स चा क्यूब विल बी सी अपॉन tan y. घ्या स्क्रीनशॉट. बघा पर्टिक्युलर सोल्युशन काढतोय आपण. आपला इथपर्यंत तर सोल्युशन वाला पार्ट आहे. पर्टिक्युलर सोल्युशन बघा आता वेन त्यांनी दिले ना आपल्याला वेन की बेटा एक्स ची व्हॅल्यू 0 y ची व्हॅल्यू पाय टाका बरं इथं. सो 1 प्लस एक्स ची व्हॅल्यू 0 ब्रॅकेटचा क्यूब y ची जागी पाय सोबतच्या c अपॉन tan पाय. सो 1 आता एक काम करू आपण tan पायला इथं अलीकडली 1 प्लस ई ची पॉवर 0 एनिथिंग रेस 0 इज 1 चा क्यूब. तो tan पाय मुद्दाम अलीकडे लिहितोय मी. वाय सर? यू विल अंडरस्टँड. एकदा स्क्रीनशॉट घ्या. घेतला? बघा नीट लक्ष दे. tan पाय इज 0. काय tan पाय? 0. ती उजवीकडची टर्म नॉट डिफाईन झाली असती. दॅट्स वाय आय एम डुईंग वन थिंग की 1 प्लस 1 विल बी 2 चा क्यूब. tan पायची व्हॅल्यू 0 सोबतच्या c विल बी 0. c विल बी 0. पुट इन 1 म्हणूया. ठीक आहे. हे जे काही आहे याला 1 म्हणू आपण. सी कॉन्स्टंट भेटला ना पर्टिक्युलर तुम्हाला भेटून जाईल आता. सोबतच्या देअरफॉर 1 प्लस ई ची पॉवर एक्स चा क्यूब इज इक्वल टू सी च्या जागी टाक 0. सो युअर आन्सर इज 0. आर येस ऑर नो? सो दिस इज युअर फायनल आन्सर. एनिथिंग अपॉन 0 इज 0. सो दिस इज युअर पर्टिक्युलर सोल्युशन. काय बेटा हे? दिस इज दी पर्टिक्युलर सोल्युशन. काय बेटा हे? पर्टिक्युलर सोल्युशन. या स्क्रीनशॉट. बेटा सेकंड वन व्हाट आय एम ऑब्झर्विंग दिस मच dx मायनस दिस मच dy इक्वल टू 0. आता ही निगेटिव्ह पलीकडे पॉझिटिव्ह करून टाकू. सो x इथं x कॉमन निघतो ना बेटा सेम वे. मग कंसात काय राहिलं बेटा? 1 मायनस वाय स्क्वेअर dx. ही निगेटिव्ह टर्म पुढे घेऊन जाऊ. घेताना y कॉमन घेऊ. सो लय फास्ट होतंय. अच्छा जी. मग एक काम करू आपण मायनस इथून y कॉमन घेऊ. मग कंसात काय राहील? 1 प्लस एक्स स्क्वेअर dy इक्वल टू 0. बेटा एकदम आता सिंपल. इथून एक्स कॉमन घेतला 1 मायनस वाय स्क्वेअर dx वजा साइन. y कॉमन घेतला आता कंसात 1 प्लस एक्स स्क्वेअर dy इक्वल टू 0. व्हेरी इझी. आता आपण ही टर्म पलीकडे घेऊन जाऊ. x इंटू 1 मायनस वाय स्क्वेअर dx इज इक्वल टू y. आता क्लिअर आहे ना बाळा? चला व्हेरिएबल सेपरेबल एक्स dx इथंच ठेवा. हा यांचा जोडीदार इथे घ्या. सो x भागिले 1 हा गुणिले ना इथं भागिले आला. दिस मच dx इक्वल टू हा y याच्या खाली ही टर्म इथं भागिले करा 1 मायनस वाय स्क्वेअर dy. गेटिंग? पुढची स्टेप तुम्हाला माहिती आहे बेटा काय? व्हेरिएबल सेपरेट झाले. आता काय करायचं? इंटिग्रेटिंग. सो बेटा x बघ ना इंटिग्रेशन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू इंटिग्रेशन y. गेटिंग? कसं सोडवायचं आता? लिनियर अपॉन क्वाड्रॅटिक. कम ऑन. दोन्ही ठिकाणी लिनियर अपॉन क्वाड्रॅटिक. आणि अशा पद्धतीने विदाउट वेस्टिंग द टाइम काय करायचं बेटा? ऍडजस्ट. ही टर्म वर अशी जशी ऍडजस्ट होणार नाही. सो तिचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट करा. काय होईल? एकाचा 0 अधिक एक्स स्क्वेअरचा 2x. सो वरती 2x ऍडजस्ट कर बेटा. त्यासाठी मी असं करतो 1/2 इंटिग्रेशन 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx इक्वल टू पुन्हा एकदा नीट लक्ष दे. खालची जी टर्म आहे तिचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 0 वजा 2y. मायनस 2y येणार आहे. सो इथे मायनस 2y येणं गरजेचं आहे. सो बाळा त्यासाठी मी काय करतो? हे बघ 1 अपॉन -2 इंटू इंटिग्रेशन -2y अपॉन 1 मायनस वाय स्क्वेअर. बाळा कळालंय का मला काय म्हणायचं होतं ते? आहे की नाही?
डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट केले आपण. फॉर व्हॉट रिझन बेटा? रिझन इज इंटिग्रेशन f डॅश एक्स अपॉन f ऑफ एक्स dx. आता मात्र ही कलवरी तुम्हाला पाठ झाली असेल बेटा, येस और नो? आहे की नाही? चला हिला अप्लाय करा. बघ ना, f डॅश एक्स भागिले f ऑफ एक्स सोबतच्या 1/2. अच्छा, इथला हा 2, ह्या 2 सोबत कॅन्सल, फक्त निगेटिव्ह साईन राहील. सो इथं उत्तर काय येईल? लॉग ऑफ मॉड मध्ये खालचं फंक्शन विच इज 1 प्लस एक्स स्क्वेअर, 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, इथं निगेटिव्ह साईन राहील, मायनस लॉग ऑफ मॉड मध्ये फंक्शन विच इज 1 मायनस वाय स्क्वेअर, 1 मायनस वाय स्क्वेअर. आता बेटा उत्तर लिहिल्यानंतर पुढे प्लस सी लिहिणार का लॉग सी? लॉग सी, कारण हे पण लॉग हे पण लॉग. सो उत्तर लिहिताना काय करणार बेटा मी? प्लस लॉग ऑफ मॉड मध्ये सी. आता बघ बाळा, लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आहे. सो लॉग एम मायनस लॉग एन इज लॉग एम अपॉन एन. नीट लक्ष दे बाळा, कॉन्सन्ट्रेट कर प्लीज. लॉग एम हा लॉग एम मायनस लॉग एन इज लॉग एम अपॉन एन. सो एम हा सी भागिले एन म्हणजे हा 1 मायनस वाय स्क्वेअर. गेटिंग? ह्या लॉगला हा लॉग कॅन्सल झाला. ही भागिलेची मालिका लिहून लिहिताना 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू, कारण सी भेटतो ना आपल्याला, वी हॅव टू सॉल्व पर्टिक्युलर सोल्युशन. गेटिंग? त्यांनी दिलं एक्स इज टू वाय इज 0. सोबतच्या वेन युअर एक्स इज टू वाय इज 0, what will happen बेटा? कॅन आय राईट 1 प्लस 2 स्क्वेअर लिहू का? 4 बर का, 1 मायनस वाय ला टाकू का? 0 इज इक्वल टू सी. मग इथून सी काय भेटेल बेटा? 1 आणि 4 5. बच्चा दिस इम्प्लाइज सी विल बी 5 ना. 1 आणि 4 5, 1 आणि 0 गेले. सो सी आला 5. उचलून कुठे टाका? 1 मध्ये. हु इज माय 1? दिस इज माय 1 बेटा, येस और नो? पुट इन फर्स्ट. मग तुमचं पर्टिक्युलर सोल्युशन झालं. सो बच्चा 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस वाय स्क्वेअर. दिस इज इक्वल टू व्हॉट? सी इज नथिंग बट 5. घ्या स्क्रीनशॉट. सो बेटा वी हॅव थर्ड वन हिअर. काय करणार आता आपण इथे? ही निगेटिव्ह टर्म एकदा पलीकडे घेऊन जाऊ, राईट? सो वाय इंटू 1 प्लस लॉग एक्स dx बाय dy. निगेटिव्ह टर्म पलीकडे जाऊन काय होईल बेटा? पॉझिटिव्ह. बरं, आता 1 प्लस लॉग एक्स इथंच ठेवू, हा एक्स याच्या खाली घेऊ. अरे येस और नो? एक्स लॉग एक्स याच्या खाली घेऊ. हे बघ 1 प्लस लॉग एक्स, एक्स लॉग एक्स ला उचलून काय केलं बाळा? याच्या खाली हा dx इथंच इक्वल टू हा जो भागिलेचा dy आहे तो गुणिले आणि वरचा y खाली. गेटिंग? काय केले बाळा? व्हेरिएबल्स सेपरेट. पुढे तुम्हाला माहिती आहे काय करायचं? इंटिग्रेट. सो आय एम डुईंग डायरेक्टली. बेटा एक्स लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह वरती दिसतोय का रे? मला तर दिसतोय. सर कसा? एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स इज 1 बाय एक्स. येस और नो? सो 1 प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह एक्स इज 1. बेटा आय एम डुईंग डायरेक्टली. हे बघ, चेक करून पहा. This is f dash x if this is f of x. So I'm gonna write the answer directly according to Corollary, जी आपण मगाचपासून वापरतोय बच्चा. log of mod of x log. अरे कळतंय का बेटा? बघ याचा डेरिव्हेटिव्ह हा येईल ऑटोमॅटिकली. प्रॅक्टिसने हे कळलं पाहिजे आता, राईट? विच इज इक्वल टू उजवीकडे 1 बाय वायचं इंटिग्रेशन लॉग वाय. सी लिहू का? नाही सर, लॉग ऑफ मॉड ऑफ सी यू मस्ट राईट. गेटिंग? व्हॉट इज बेनिफिट सर? log of x log x is equal to log of yc log m plus log n, log m into n. log ला log गेला, उरलं काय रे बेटा? x log x is yc. बेटा हे आपलं काय रे? हे जनरल सोल्युशन. आता व्हेन लाईक दे हॅव गिवन
y is e square when x is e दिलेला आहे ना, therefore x च्या जागी e टाक, या x च्या जागी e टाक, सो e log of e झालं, e log of e इज इक्वल टू y च्या जागी e स्क्वेअर c. समजते बाळा, हा e गेला, स्क्वेअर मधला एक जण गेला, लॉग ई ची व्हॅल्यू काय रे 1 इज इक्वल टू ई सी. सो बच्चा सी किती आला 1 बाय ई. अरे येस और नो, सी किती आला 1 बाय ई. पुट इन 1 म्हणायचं आणि हे आपलं 1 असणार आहे. सो बच्चा पुट इन 1. सो देअरफॉर सी ला टाकून दे. सो एक्स लॉग एक्स इज इक्वल टू वाय, सी ला काय टाकायचं 1 बाय ई. सो फायनली आपण असं लिहू शकतो एक्स ई लॉग एक्स इज इक्वल टू वाय सी. गेटिंग, फक्त ई गुणिले केला, एक्स ई लॉग एक्स इज इक्वल टू वाय सी. व्हेरी सॉरी, वाय वाय वाय. दिस इज युअर पर्टिक्युलर सोल्युशन. दिस इज युअर पर्टिक्युलर सोल्युशन. चलो बेटा, वी हैव फोर्थ वन, e ची पॉवर y प्लस 1 cos x प्लस e ची पॉवर y sin x dy by dx इक्वल टू 0. अच्छा, मग आता काय करता येईल बेटा, ही प्लस वाली टर्म अगोदर तिकडे ढकलावी लागेल आपल्याला. सो e ची पॉवर y प्लस 1 cos x हे प्लस निगेटिव्ह होईल, सो मायनस sin x dy by dx. चला, x वाले dx कडे, y वाले dy कडे. मग क्या किया जाए बेटा, हा भागिलेचा dx पहिले गुणिले घ्यावा लागेल आणि cos x, नीट लक्ष दे, हा cos x इथंच ठेवला, ओके सर. sin x त्याच्या खाली घेतला, बघ ना, गुणिले इकडे आल्यावर भागिले, ओके सर. अच्छा, हा dx भागिलेचा गुणिले घेतला, ओके सर, हे इक्वल टू साइन. मायनस ई ची पॉवर y इथंच ठेवा, ठेवली. ही गुणिलेची टर्म इथं भागिले करा, ई ची पॉवर y अधिक 1 आणि हा dy इथंच. रिपीट बेटा, cos x इथंच ठेवला, हा गुणिलेचा sin x त्याच्या खाली घेतला, भागिलेचा dx गुणिले केला, मायनस ई ची पॉवर y इथंच ठेवली, गुणिलेची टर्म इथं भागिले झाली dy. पुढे तुम्हाला माहिती आहे व्हॉट, इंटिग्रेशन. येस और नो बेटा, इंटिग्रेटिंग बेटा, इंटिग्रेशन कॉस भागिले साइन, कॅन आय राईट कॉट. येस और नो बेटा, कॉट एक्स dx इज इक्वल टू, हे मायनस साइन बाहेर घेतो, इंटिग्रेशन ई ची पॉवर y अपॉन ई ची पॉवर y प्लस 1 dy. डन, ओके सर. बेटा स्टँडर्ड इंटिग्रेशन आहे हे, येस और नो. इंटिग्रेशन कॉट विल बी लॉग ऑफ साइन, येस सर. लॉगच्या पुढे मॉड आलाच पाहिजे, इज इक्वल टू, याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे का, येस सर. बघ ना, ई ची पॉवर y चा डेरिव्हेटिव्ह ई ची पॉवर y आणि एकाचा 0, राईट. सो आय कॅन से मायनस लॉग ऑफ मॉड मध्ये डिनॉमिनेटरचं फंक्शन प्लस सी का लॉग सी, लॉग सी, कारण दोन्ही उत्तर कशात आहेत बेटा, लॉग सी मध्ये. पुन्हा एकदा, लॉग ऑफ साइन एक्स, बघा बेटा, लॉग ऑफ साइन एक्स इक्वल टू लॉग एम मायनस लॉग एन. ही टर्म अलीकडे आहे ना, परत एकदा लॉग एम मायनस लॉग एन, लॉग एम अपॉन एन, लॉग ऑफ एम म्हणजे सी अपॉन एन म्हणजेच ई ची पॉवर वाय प्लस 1. गेटिंग ना बेटा, ओके. ह्या लॉगला हा लॉग गेला, उरलं काय, साइन एक्स, ही टर्म अलीकडे घे ना, साइन एक्स इंटू ई ची पॉवर वाय प्लस 1 इज सी. काय म्हणायचं याला 1. त्यांनी दिले व्हेन एक्स इज पाय बाय 6, पर्टिक्युलर काढायचंय ना, तर व्हेन एक्स इज पाय बाय 6 बेटा y इज 0. सो साइन एक्स जागी पाय बाय 6, y जागी 0, सो ई ची पॉवर 0 प्लस 1 विल बी सी. साइन पाय बाय 6, पाय इज 180 अपॉन 6 म्हणजेच 30, साइन 30 इज 1 by 2, ई ची पॉवर 0 इज 1 प्लस 1 इज सी. बेटा 1 by 2 into 2 is c, 2 ला 2 कॅन्सल, दिस इम्प्लाइज व्हॅल्यू ऑफ द सी इज 1. उचलून इथं 1 मध्ये टाका. सो बच्चा पुट
in first. So my final answer will be sin x into e to power y plus 1 is c, and that c is 1. This is the particular solution. इंटरेस्टिंग क्वेश्चन बेटा. Why interesting? थोडं वेगळ्या पद्धतीने दिलंय बघ. Cos of dy by dx is a very simple function. A is the real number. Okay, sir. Y of 0 is 2. हा, value of y is 2 when x is 0. याचा अर्थ कळला? ठीक, एकदा सोडू आपण. बेटा cos of dy by dx is a. मग मी dy by dx ला काय लिहू? dy by dx ला हा cos आहे, तिकडे गेल्यावर काय होईल बच्चा? इनवर्स. सो cos इनवर्स आहे. व्हेरिएबल सेपरेट करा. सो भागिलेचा dx पलीकडे घेऊन जा. सो dy is cos इनवर्स a dx. आता काय म्हणायचं बाळा? इंटिग्रेटिंग का? तर व्हेरिएबल्स सेपरेट झालेले आहेत. सो बच्चा इंटिग्रेशन dy इज इंटिग्रेशन. हा cos इनवर्स a बाहेर घेऊ ना. इंटिग्रेशन dx. गेटिंग? बेटा इंटिग्रेशन dy म्हणजेच 1 चं इंटिग्रेशन y इज cos इनवर्स a 1 चं इंटिग्रेशन x. अरे बेटा लक्ष दे. इंटिग्रेशन dy म्हणजे काय? काहीच नाही, म्हणजे काय असतं 1 चं इंटिग्रेशन x नाही का? इथं 1 चं इंटिग्रेशन y, इथं 1 चं इंटिग्रेशन x. गेटिंग? सो याला मी नीट लिहितो x इंटू cos इनवर्स a प्लस c. आता बेटा याला काय म्हणायचं? 1. त्यांनी काय दिलं आपल्याला? y of 0 is 2 म्हणजेच when y मध्ये बघ ना, y हे फंक्शन ऑफ x आहे. येस ऑर नो? व्हेन युअर x इज 0. अरे बघ ना राव, x आणि y चं फंक्शन. x च्या जागी 0 टाकला तर y ची व्हॅल्यू 2 येणार आहे, असं अर्थ आहे. y चं उत्तर 2 आहे जेव्हा त्यामध्ये तुम्ही 0 टाकणार. कोणाला? x ला. सो टाकून द्या. सो y च्या जागी 2 इज इक्वल टू x च्या जागी 0. सो अख्खा फंक्शन 0 होईल प्लस c. सो आय एम गेटिंग c ची व्हॅल्यू 2. पुट इन 1 अँड वी आर डन. सो बच्चा y इज इक्वल टू x cos इनवर्स a, c च्या जागी 2. डन. बेटा आपल्या टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन नंबर 4 असा दिलाय की रिड्यूस द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन्स टू द व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म अँड देन सॉल्व्ह. असं एक्झामला नाही येणार. एक्झामला फक्त असेल सॉल्व्ह द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन्स. म्हणून मी क्वेश्चन लिहिलाय सॉल्व्ह द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. असं कोणतंही सम तुझ्या समोर असणार आहे, जसं की इथं एक पहिलं समोर आहे. बेटा इफ यू ऑब्झर्व एक्स अधिक वाय, लक्ष दे, एक्स आणि वाय सेपरेट तर होऊ शकत नाही, कारण की ते कॉसच्या आतमध्ये दे हॅव बिकम कंपोजिट. मग त्याला पद्धत काय बेटा? पुट एलपी ऑफ इज इक्वल टू टी. काय करायचं? लिनियर पॉलिनॉमियल फंक्शन काय? एक्स प्लस वाय, त्याला उचलून टी टाकायचं. सो पुट एक्स प्लस वाय ला टी. ओके, रिडक्शन वाला फॉर्मचं आहे हे, रिड्यूस करायचं याला. सो बच्चा एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय रे? अच्छा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिलं सम आहे ना, व्यवस्थित करू आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय होईल बेटा? एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1, वाय चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, टी चा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx. सो आपल्या सम मध्ये जे dy बाय dx आहे, मी त्याला काय लिहू? dt बाय dx. आणि बाळा हा जो +1 आहे तो तिकडे जाऊन -1. देअरफॉर dy बाय dx ला आता बघ काय लिहू? dt बाय dx -1 आहे की नाही, इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स प्लस वाय ला काय आपण टाकले टी. येस ऑर नो बच्चा? मग आता dt बाय dx -1 पलीकडे +1 करू ना. सो 1 प्लस कॉस टी. गेटिंग? आता व्हेरिएबल सेपरेट होईल का? येस सर. 1 प्लस कॉस टी हे टी चं फंक्शन झालं, त्याला असं जास्त याच्या खाली घेऊन dx ला पलीकडे घे. सो आय वुड लाईक टू राईट dt अपॉन 1 प्लस कॉस टी. येस ऑर नो बाळा? भागिलेचा dx पलीकडे dx. गेटिंग? ही टर्म खाली, ही टर्म तिकडं वर. तुला पुढची स्टेप आता बघ ना, व्हेरिएबल सेपरेट झाले. आता तुला माहितीये पुढे इंटिग्रेटिंग. काय करायचं बाळा? इंटिग्रेटिंग. सो इंटिग्रेशन 1 भागिले 1 प्लस कॉस टी असली तो मुद्दाम मी dt आहे की नाही, थोडस सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये, इज इक्वल टू इंटिग्रेशन dx ला असली का इंटिग्रेशन 1 dx. काहीच नाही म्हणजे 1 असतोच ना.
सो बाळा इंटिग्रेशन 1/1 + cos थीटाचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याकडे हाफ अँगल वाला 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2. मग इथं काय लिहू बेटा 2 cos स्क्वेअर, इथे काय लिहिले बच्चा t/2 गेटिंग इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 इज x, पुढे काय लिहू प्लस c, कारण की आता लॉग मध्ये उत्तर येणारच नाहीये. अच्छा, मग आता बघ 1/2 बाहेर घ्या. ओके सर. इंटिग्रेशन 1 cos स्क्वेअरला काय लिहू बेटा मी sec स्क्वेअर t/2 इज x plus c. इंटिग्रेशन sec स्क्वेअर tan चा डेरिव्हेटिव्ह ना तो, सो आन्सर इज tan. सो बेटा 1/2 into answer is tan. So tan t/2. Yes or no? एक स्टेप राहिली ना बेटा, कोणती लिनियर पॉलिनॉमियल फंक्शन. अरे yes or no, डू नॉट फॉरगेट. नुसता sec स्क्वेअर t असता तर मी tan t लिहिलं असतं. sec स्क्वेअर t/2 आहे. सो 1 कोएफिशिएंट ऑफ द t इज 1/2. 1 कोएफिशिएंट ऑफ t इज 1/2. सो 1/1/2. नीट लक्ष दे, 1/1/2 इंटू sec स्क्वेअर इंटिग्रेशन tan आहे. सो आता लिहा tan t/2. बेटा काय आलं कन्सेप्ट इज इक्वल टू x प्लस c. ठीक आहे. आता काय होईल बेटा, हा 2 ह्या 2 सोबत डिस्ट्रॉय होऊन जाईल आणि टी ची व्हॅल्यू कुठे x प्लस वाय टाकून द्या, संपलं आपलं उत्तर. सो फायनल आन्सर इज, इथं लिहितो मी देअरफॉर tan टी च्या जागी काय टाकायचं बाळा x प्लस वाय अपॉन 2 x प्लस c. दिस इज युअर फायनल आन्सर. या स्क्रीनशॉट. चलो, सो बेटा x मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर dy बाय dx इज a स्क्वेअर. मग आता परत एकदा व्हेरिएबल तर सेपरेट आरामात होणार नाहीच आहे. मग काय करूया, पुट बघ ना लिनियर पॉलिनॉमियल फंक्शनला टी टाका. सो पुट हा जो x मायनस वाय आहे त्याला उचलून टी टाक. मग x चा डेरिव्हेटिव्ह 1, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, t चा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx. सो आपला जो dy बाय dx आहे ना, हा काय होईल बेटा, हा पलीकडे जाऊन प्लस होईल आणि 1 हा dt बाय dx अलीकडे येऊन मायनस होईल. अरेंजमेंट का आली? येस सर. सो देअरफॉर आपल्या सम मध्ये हे टाकून द्या. x मायनस वाय ला काय टाकू बच्चा t. सो ते झालं टी स्क्वेअर. dy बाय dx ला काय टाकायचं बेटा 1 मायनस dt बाय dx इज इक्वल टू व्हॉट a स्क्वेअर. ओके. आता व्हेरिएबल्स सेपरेट होतील का बेटा? येस. काय करावं लागेल, टी स्क्वेअर इंटू 1 विल बी टी स्क्वेअर वजा टी स्क्वेअर dt बाय dx इज इक्वल टू व्हॉट a स्क्वेअर. आता काय करूया, आता आपण ही टर्म पलीकडे जाऊन प्लस करू. सो टी स्क्वेअर आणि तो a स्क्वेअर अलीकडे घेऊन येऊ. सो टी स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इज इक्वल टू टी स्क्वेअर dt बाय dx. आय रिपीट बेटा, मी काय केलं, हे निगेटिव्ह इथं काय होईल a स्क्वेअर सोबत प्लस आणि मग हे प्लस वाला a स्क्वेअर अलीकडे येऊन मायनस. आता काय करूया, टी स्क्वेअर dt सोबत हा तिकडे खाली घेऊन जाऊ, dx ला अलीकडे आणू सोबतच्या. हे बघा dx बरं का इज इक्वल टू तो टी स्क्वेअर ही टर्म त्याच्या खाली dt. आय रिपीट काहीच नाही, ही टर्म dx जागी dx ची टर्म इथं आणली, बस एवढंच केलं मी. व्हेरिएबल सेपरेट झाले. येस सर, येस सर. आता काय करायचं बाळा, इंटिग्रेटिंग. सो इंटिग्रेशन dx इज इक्वल टू इंटिग्रेशन टी स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dt. सर हाऊ डू सॉल्व? इंटिग्रेशन dx चाच अर्थ काय असतो रे बेटा, इंटिग्रेशन 1 dx. इथं इंटिग्रेशन डिनॉमिनेटर न्यूमरेटर टी स्क्वेअर दोघांची डिग्री सेम आहे. सो डिनॉमिनेटरला न्यूमरेटर मध्ये जसं जसं एक्सप्रेस कर बाळा. म्हणजे काय, अरेंजमेंट कर टी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आता काय केलं मी, होता टी स्क्वेअर वजा ए स्क्वेअर घेतला तर पुढे प्लस ए स्क्वेअर लिहा भागिले टी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dt. ठीक आहे, एकदा स्क्रीनशॉट घे म्हणजे मी इथं कंटिन्यू करतो. झालं
काहीच नाही, आपण एक्स मायनस वाय ला टी पुट केला होता आणि सम आपण टी मध्ये घेऊन गेलो. आता इंटिग्रेशन 1 चं उत्तर काय रे बेटा, एक्स इज इक्वल टू, इथं काय करूया, दोन इंटिग्रेशन्स. अरे येस ऑर नो? सो इंटिग्रेशन, हे बघ आतमध्ये दोन तुकडे करतो मी प्लस पासून, एक हा हे बघ, टी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर टी. समजलंय बाळा मी काय केलं? प्लस पासून तोडलं, याला याच्या पण खाली याच्या पण खाली दोन्ही ठिकाणी डिवाइड केलं. सो इथं ही टर्म ह्या टर्मला जशीच्या तशी कॅन्सल झाली. सोबतच्या इंटिग्रेशन आतमध्ये काय होईल रे, हे 1 आहे ना, अरे येस ऑर नो? चल मी एक स्टेप वाढवतो, 1 प्लस ए स्क्वेअर भागिले टी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dt. बेटा मला सांग, आता दोन इंटिग्रेशन सेपरेट होतील. पहिले येईल इंटिग्रेशन 1 dt अधिक याचं इंटिग्रेशन घेताना ए स्क्वेअर ला बाहेर घेतो ना, त्याचं काय काम आहे? अरे येस ऑर नो बेटा? येस सर. दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 इज टी, अरे बघ ना, इंटिग्रेशन 1 dt विल बी टी अधिक हा ए स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आला फॉर्म. आता हे पुसू का? एकदा स्क्रीनशॉट घे म्हणजे आपल्याला जागा पुरेल. ओके, बघ बेटा लक्ष दे. हे बघ, इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आला फॉर्म. सो 1 अपॉन 2a, काय फॉर्मुला बेटा, लॉग ऑफ टी मायनस ए अपॉन टी प्लस ए प्लस सी विच इज इक्वल टू, स्क्वेअर मधला एक जण गेला, इथं स्क्वेअर आहे ना, आणि हा ए कॅन्सल झाला. सो टी प्लस ए बाय 2, येस और नो बेटा, लॉग ऑफ टी मायनस ए अपॉन टी प्लस ए प्लस सी. मग देअरफॉर तुझं फायनल आन्सर काय होईल बेटा, एक्स इज इक्वल टू टी कोण आहे, एक्स मायनस वाय. अरे आठवतंय ना, टाकून द्यावं लागेल ना, टी एक्स मायनस वाय प्लस ए बाय 2 लॉग ऑफ टीची जागी एक्स मायनस वाय मायनस ए अपॉन एक्स मायनस वाय प्लस ए आणि ऍट द एंड प्लस सी. दिस वॉज युअर फायनल आन्सर आफ्टर रिड्युसिंग. याच्यात पण ह्या प्लस एक्स ला हा प्लस एक्स सुद्धा कॅन्सल होईल आणि ऍट द एंड यू कॅन राईट मायनस वाय ला अलीकडे घ्यायचं, प्लस वाय इज इक्वल टू ए बाय 2 लॉग ऑफ एक्स मायनस वाय मायनस ए प्लस सी. टेक द स्क्रीनशॉट. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग वन बेटा. याच्यामध्ये बघ आता, एक्स प्लस वाय डिवाइड बाय एक्स इज सेक ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ह्या दोघांची जोडी जमली आहे, म्हणून मला त्याला टी पुट करावं लागेल, कारण त्याच्याशिवाय ते सेपरेट होऊ शकत नाहीयेत. हे सेपरेट होऊ शकत नाही बाळा. सो पुट करावं लागेल मला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ला टी. डेरिव्हेटिव्ह घ्या, एक्स स्क्वेअरचा होईल 2x, वाय स्क्वेअरचा 2y डीवाय बाय डीएक्स आणि टी चा dt बाय dx. ठीक आहे, चला आता काय करूया, आपला y डीवाय बाय dx आहे आपल्या सम मध्ये, नाही का, त्याला रिप्लेस करायचं आपल्याला. मग एक काम करू आपण, 2y डीवाय बाय dx इज इक्वल टू dt बाय dx, हा प्लस 2x तिकडे जाऊन मायनस 2x होईल. मला माझ्या सम मध्ये पाहिजे y डीवाय बाय dx. सो बेटा y डीवाय बाय dx, ह्या टर्मला मी काय लिहितो, हा 2 भागिले होईल ना, सो 1/2 इंटू गेटिंग. मग आता याला उचलून आपल्या सम मध्ये घेऊन चला. सो देअरफॉर एक्स प्लस वाय डिवाय बाय dx ही टर्म रिप्लेस करा, 1/2 ओके इज इक्वल टू, बोलो बेटा, सेक टी, कारण ह्या टर्मला आपण काय टाकलंय, टी. चलो मग आता काय करूया, एकदा ब्रॅकेट्स मोकळे करावं लागतील आपल्याला.
त्यासाठी x प्लस 1/2 dt बाय dx. आता हा प्लस 1/2 ह्या -2x ला गुणिले झाला तर काय होईल बेटा आन्सर -x. नाही का आलं? मला सांग प्लस 1/2 हे बघ ना बेटा प्लस 1/2 इंटू -2x असंच करणार ना इज इक्वल टू सेक टी इज इक्वल टू सेक टी. हे बघ हा 2 ह्या -2 ला कॅन्सल. मग काय उरलं बेटा x प्लस 1/2 dt बाय dx प्लस इंटू -1 सो -x बरं का इज इक्वल टू सेक टी. हा प्लस x -x झाले कॅन्सल आउट. आता काय होईल बाळा dt भागिले तो सेक टी खाली घ्या ना आणि 2dx भागिलेचा वरती जाऊ द्या. ओके मग आता इंटिग्रेट करा. ओके इंटिग्रेटिंग सो इंटिग्रेशन dt by sec t is integration 2dx. बेटा 1 by sec म्हणजेच cos सो इंटिग्रेशन cos t is 2 ला बाहेर घ्या इंटिग्रेशन 1 dx. स्क्रीनशॉट घ्या. चला स्क्रीनशॉटची काही गरज नाही. बरं चल घे मी इथं सेपरेट सोडवतो. ठीक आहे चला या जागेत आता आपण सोड. सो इंटिग्रेशन कॉस काय रे बेटा साइन टी ओके इज इक्वल टू 2 इंटिग्रेशन 1 इज x आहे की नाही बेटा प्लस सी. चला टी ला टाकून द्या साइन ऑफ टी इज x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आठवतोय का टाकला होता आपण तो 2x प्लस सी. दिस इज द फायनल आन्सर. चलो सो बेटा लास्ट अँड इंटरेस्टिंग क्वेश्चन पर्टिक्युलर सोल्युशन वाला सम आहे. कशावाला आहे पर्टिक्युलर सोल्युशन वाला. बेटा इथे एक काम करू आपण आता एकदा ही मायनस वाली टर्म पलीकडे ढकलू. सो 2x minus 2y plus 3 into dx will be काय होईल बेटा x minus y plus 1 dy. ऍग्री. आता अडचण अशी आहे हे x आणि y तर काही सुट्टे सुट्टे होणार नाही. इथे x minus y इथे 2x minus 2y इथं +3 इथं +1 आहे सेम सेम नाहीये. मग एक काम करू आपण बाळा एकदा dy by dx अशा फॉर्म मध्ये लिहूया का? क्या किया जाए नाही सर विल डू वन थिंग आपण इथून 2 कॉमन घेऊ 2 इंटू ब्रॅकेट x मायनस वाय आणि प्लस 3. अंडरस्टूड ना बेटा? हे बघ ह्या दोघांमधून 2 कॉमन घेतला कंसात काय राहील x मायनस वाय अधिक 3 dx इज इक्वल टू इथं x मायनस वाय प्लस 1 अशा फॉर्म लिहू ना आपण इंटू dy. आता तुम्हाला माहिती आहे dy बाय dx भेटणार असतो. आता मी dy बाय dx लिहितो कारण मला सबस्टिट्यूट करणार आहे नंतर मी. सो बच्चा dy बाय dx नीट लक्ष दे dy बाय हा dx च्या खाली गेला इज इक्वल टू ही टर्म इथंच राहील ही टर्म हिच्या खाली येईल. सो 2 x मायनस वाय प्लस 3 भागिले x मायनस वाय प्लस 1. गेटिंग आय रिपीट हा dx याच्या खाली गेला ही टर्म याच्या खाली आली. आता कर बेटा पुट x मायनस वाय ला t मग x चा डेरिव्हेटिव्ह 1 y चा dy बाय dx t चा dt बाय dx. सो देअरफॉर जो dy बाय dx आहे ना आपल्या सममधला तो काय होईल बेटा 1 हा पुढे जाईल प्लस होईल हा तो प्लस वाला इकडं मायनस. अंडरस्टूड ना बाळा? ओके सर चला इथून कंटिन्यू करू आता आपण. देअरफॉर बेटा dy बाय dx ला काय टाकूया 1 मायनस dt बाय dx झालं इज इक्वल टू 2 t प्लस 3 भागिले t प्लस 1. व्हेरी सॉरी ओनली t प्लस 1. अरे बघ ना t प्लस 1. ओके व्हेरिएबल सेपरेट करायचे ते काम करू आपण मायनस dt बाय dx ला पुढे घेऊन जाऊ ही टर्म इकडे आणू. हे बघ 1 मायनस 2t प्लस 3 अपॉन t प्लस 1 मायनस पलीकडे जाऊन काय होईल बच्चा प्लस. चल सोडव 1 गुणिले t प्लस 1 t प्लस 1 मायनस मुळे मायनस 2t मायनस 3. बेटा व्हेरी बेसिक थिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन काय केलं आपण
आय रिपीट 1 into t plus 1 t plus 1 minus 2t minus 3 भागिले t plus 1. आता काय होईल एका टी मधून 2 टी गेले काय होईल बच्चा मायनस टी एकातून 3 गेले मायनस 2 अपॉन t plus 1 इज dt by dx. ओके सर पुढे क्या किया जाए गुरुजी माइनस साइन को कॉमन लिया जाए राइट माइनस इनटू ब्रैकेट कैन आई राइट t plus 2 यस सर भागिले t plus 1 यस सर इज dt by dx यस सर यस सर. आता व्हेरिएबल्स को सेपरेट किया जाए सो बच्चा आपण dx ला अलीकडे घेऊ मायनस साइन असंच ठेवू इथं मायनस dx इज इक्वल टू हा खालचा t plus 1 वरती जाईल वरचा t plus 2 खाली येईल dt. अंडरस्टूड यस सर. बेटा आता क्या किया जाए इंटिग्रेटिंग काय करू आता आपण इंटिग्रेटिंग मग मायनस साइन बाहेर ठेवू इंटिग्रेशन 1 dx यू अंडरस्टूड ना बेटा काहीच नाही म्हणजे 1 इज इक्वल टू इंटिग्रेशन t plus 1 अपॉन t plus 2 dt. चला स्क्रीनशॉट घ्या. सो बाळा माइनस इंटिग्रेशन ऑफ 1 इज x यस और नो बच्चा x इज इक्वल टू इंटिग्रेशन वरती t plus 1 खाली t plus 2 सो खालचा टर्म वरती जशी तशी अरेंज होईल ना कशी तर t अधिक 2 एकाच जागी 2 केला वजा 1 काय नाही राव न्यूमरेटर अरेंज केला आपण फक्त काय केला बच्चा t अधिक 1 आहे ना तर मी 2 वजा 1 केला कारण की t plus 2 मला पाहिजे होता. सो पुन्हा एकदा बघायसारखं इंटिग्रेशन आतमध्ये ह्या मायनस पासून तोडणं याला सो बेटा t plus 2 अपॉन t plus 2 वजा 1 अपॉन t plus 2 dt गेटिंग. सो ह्या टर्मला ही टर्म कॅन्सल झाली होईल 1 सो इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 dt येस और नो बेटा 1 dt वजा इंटिग्रेशन 1 अपॉन t plus 2 dt. सो बच्चा इंटिग्रेशन 1 विल बी t माइनस माइनस इंटिग्रेशन 1 अपॉन t plus 2 इज लॉग ऑफ t plus 2 अरे t चा कोएफिशिएंट 1 आहे ना सो काही टेन्शनच नाही प्लस c का सी कारण सगळे लॉगचे फंक्शन नाहीत ना इथे मायनस एक्स आहे बेटा. ओके चल ऍट द एंड टाकून दे काय टाकलं होतं आपण एक्स मायनस वाय ला टी सो रिप्लेस कर ना मायनस एक्स टी काय होता बच्चा एक्स मायनस वाय अरे येस और नो मायनस लॉग ऑफ टी काय होतं बेटा एक्स मायनस वाय पुढे प्लस 2 आणि हा प्लस सी याला काय म्हणायचं बेटा 1 कारण इथं पर्टिक्युलर सोल्युशन पाहिजे काय पाहिजे पर्टिक्युलर त्यांनी सांगितलं ना वेन एक्स इज 0 वाय इज 1 काय सांगितलं त्यांनी आपल्याला वेन एक्स इज 0 वाय इज 1 हे त्यांनी आपल्याला दिलंय. सो बाळा आय हॅव टू पुट वेन एक्स इज 0 वाय इज 1 दिलंय विसरायचं नाही भरपूर जण शेवटी विसरतात. सो बच्चा एक्स इज 0 ही टर्म होईल 0 इज इक्वल टू एक्स इज 0 वाय इज 1 हे बघ ना मायनस 1 वजा लॉग ऑफ एक्स इज 0 वाय इज 1 प्लस 2 प्लस सी गेटिंग. सो 0 इज इक्वल टू हे बघ ना 0 मायनस 1 हे होईल मायनस 1 मायनस लॉग मॉड मध्ये दोनातून एक गेला 1 प्लस सी मॉडचा फायदा असतोय मायनस 1 आला असता तरी पण आपण काय घेतला असता प्लस 1. अच्छा बेटा लॉग ऑफ 1 इज 0 अरे बेटा लॉग ऑफ 1 इज 0 अरे आर यू अंडरस्टँडिंग म्हणून मी लॉग मॉड काढला मायनस लॉग 1 इज 0 गेटिंग इथं कोण आहे 0 प्लस सी अरे प्लीज रिमेंबर बेटा लॉग 1 ची व्हॅल्यू काय असते 0 डोंट फॉरगेट. सो बच्चा मायनस 1 प्लस सी इज 0 तो फायनली सी इज 1 पुट इन 1 अरे कळलं का नाही हे बघ ना मायनस 1 प्लस सी हा मायनस 1 इकडं प्लस 1 पुट इन 1 फिनिश्ड हे 1 सो मायनस एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय मायनस लॉग ऑफ एक्स मायनस वाय प्लस 2 आणि प्लस सी ची व्हॅल्यू काय टाकायची 1 यू आर डन.
थोडा अजून सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही. हा जो x आहे याला इकडं इट्स ओके असं ठेवलं तरी स्टील इट इज ओके. फायनली वी हॅव फिनिश्ड विथ व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म.